तुला हात साधणं माझं कर्तव्य आहे का? आणि ते कर्तव्य मी पूर्ण करते. बरोबर आहे. सुनी आठवतो दासी म्हणून तू स्वतःच्या मर्यादा जाणतेस. हो हो. आणि म्हणून मला नमस्कार सुद्धा केला. अगदी खरं आहे. अगं तू तरी मला असं म्हणू नये असं मला तर वाटतं. का गं बाई? अगं इतरांनी तरी तुला माझी दासी जरी मानलं तर मी तुला कधी माझी दासी मानते का नाही? अगदी खरं आहे. दासीच्या भावनाने आतापर्यंत मी तुझ्याजवळ कधी पाहिलं का गं? नाही. खरं सांग. तू कधीही पाहिलं नाहीस, पण तरी सुद्धा मी माझ्या सर्वस्वावर वाहिली आणि तुझ्या सोडासाठी तुझ्या समवेत मी आले. अगं लग्न हो ज्यावेळी मी या अयोध्येत आले ना त्यावेळी माझ्या समेत माझ्या बाबांनी तुला सुद्धा या अयोध्येत पाठवले. अगं आतापर्यंत तू माझी दासी नसून माझी सख्या भावनेनं मी तुझ्याजवळ पाहत आले. दासीची भावना मी तुझ्याजवळ कधी ठेवलीच नाही ना. तू माझी सखी आहेस. तू माझं सारं सर्वस्व आहे. अगदी खरं आहे. अगं मला वाईटाचं सर्व ज्ञान तू आतापर्यंत मला देत आहेस. मग मला सांग तू दासी कुटुंबाची असणार? अगं तरी सुद्धा तुझ्याकडं पाहिल्यानंतर तू वेगळ्याच आनंदात रममाण झाली आहे. काय ग? अगं मीच का? अगं या अयोध्येच्या दिशेला पहा. अगं या अयोध्येचा प्रत्येक नागरिक कसा हसतोय, खेळतोय, आनंदानं बागडतोय. अगं त्याला सुद्धा कारण आहे. कारण 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 आणि त्यांचं जे कारण आहे ना तेच माझं कारण आहे. त्यांचं कारण ते तुझं कारण. तुला ठाऊक आहे का? तू या आनंदात सहभागी नाहीस का? मला विचारतेस मी एवढी आनंदी का? मी सारे प्रजा एवढी आनंदी का? मंथरे बंधने असं तुला कल्पना नाही का? उद्याच्या शुभमुहूर्तावर माझ्या लाडक्या माझ्या जीवाभावाच्या माझ्या बाळारामाचा राज्याभिषेक होणार. आणि या साऱ्या आनंदात ही सारी प्रजा कशी आनंद केली, हसते खेळते या माझ्या रामाच्या या राज्याभिषेकाची जय्यत तयारी करते. अगं वेडी ग वेडी. आधीच मी वेडी. अगं उद्या होणारा रामाला राज्याभिषेक आणि रामाच्या राज्याभिषेकासाठी त्या आनंद सोहळा तिकडे तिकडे प्रत्येकाच्या मुखकमलाकडे हर्षभरीत बदलांना पाहते. आणि तू सुद्धा हर्षभरीत झालीये. पण कोण ग तुला म्हणेल आई? कोण ग म्हणेल तुला माता? कोण म्हणे? अगं उद्याचा उगवणारा दिवस, उद्याचा उगवणारा दिवस आनंदाचा आहे, हर्षभराचा हर्षभराचा आहे. या अयोध्येच्या ठिकाणी उद्याचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने रेखाटण्याचा दिवस आहे. तो दिवस माझ्या रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस का? माझ्या रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस. पण वेडी आहेस तू. अगं तुला कळत कसं नाही? वेडीच आहे मी. अगं तुला कळत कसं नाही? उद्याचा दिवस उगवणारा आहे तो तुझा नैराश्याच्या वाचनाचं माझ्यासमोर बोलते का म्हणू नये? अगं तू एक आई असून तुला स्वतःचा मातृत्व प्राप्त नाही. एक आईला मातृत्व बोलली तू आले झाले आहे. मी आले झाले. मी ओढते आले झाले. मी माझ्या मुलासाठी आले झाले का? मी माझ्या रामासाठी आले झाले. माझ्या प्रेमासाठी आले झाले. जा जा जा. इथं बोल नव्हते. नाही नाही नाही. सारे द्वार कशी पुष्पाच्या माळांनी सजाव. सारे द्वार कशी पुष्पाच्या माळेवर सजवून. अगं काहीतरी तुला कळत नाही कसं? अगं तू आनंदमय झाली आहेस, हर्षभरीत राहिलेस. पण उद्याचा दिवस तुझ्या जीवनात यामध्ये जाते रूपस्यासन
आईची माया. अगं आईच्या वात्सल्याप्रमाणे तुझ्या त्या भरताला आदरलं कोंदरलं. त्याला कमी केल्याचं कर्तव्य या तुझ्या मंतरेनं केलं. आणि म्हणून आईची माया कुठेतरी जागी झाली. आणि त्या आंधळ्या झालेल्या आईला साधं करण्यासाठी हे मंतरे ते शब्द बाहेर पडू लागले मुखातून. काय म्हणावं आईला, काय म्हणावं. आईची माया मला बोलून टाकलीस ना. आता आईची माया मला बोलणार नाही. तुला काय वाटतं? माझ्या लाडक्या रामाला मी माझ्या उदरातून तरी जन्म दिला असेल तर तो माझा पुत्र नाही का? माझ्या जीवापलीकडे मी त्याला जपिला. माझ्या जीवापलीकडे मी त्याला माझा पुत्र मानिला. मग काय त्याचा उपयोग आहे? उपयोग आणि तुझा कोणाला होता? काय त्या रामाला राज्याभिषेक होणार आहे. त्या रामाला काय काय बोलतेस याचा विचार कर. तुझ्या जागेचा दुसरी कुणी स्त्री असती तर या असते जीवात फाशी असती. रामाचं काय बोलते याचा जरा सुद्धा विचार तुझ्या मनात नाही का? बरोबर आहे का? बरोबर आहे. हा तुझा दोष नाही. तू बोलणारच ग. तुझ्या पायाची पायी आहे म्हणून तू बोलतेस. कारण मोठ्यांचं बोलायचं कुणी, गरिबांचं कुणी बोलेल ग. मोठ्यांचं बोलणं तर ते जगाला दिसणार आहे. आज तू म्हणतेस राम राम राम. पण त्याच रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर तुझ्या परत आला तुझा रामाचे तळवे चाटण्याची वेळ ना, त्यावेळी तुला कळणार आहे. मंतरा काय सांगत होती याची जाणीव तुला होणार आहे. विचार कर, तुम्ही विचार कर. वेळ गेलेली नाही, वेळ गेलेली नाही. जगाचा विचार मी आता करत नाही. जसा भरत माझा पुत्र आहे तसा राम सुद्धा माझा पुत्र आहे. शत्रुघ्न, सौमित्र हे सुद्धा माझे पुत्र आहे. या दोघांमध्ये हातावरचा भेदाभेद मी कधी केला नाही. पण आज जर का माझा राम नंतर राजाचा दिवस असला तर माझ्या एकाही पुत्रामध्ये कधी नासत्व येणार नाही. ही गोष्ट तुला सांगते. नाही नाही नाही, तू वेळी झाली आहेस. राम राम म्हणून तू वेळी झाली आहेस. तुला उदयाचा उगवणारा दिवस तुझ्या जीवनात कदम काळ उभा राहतो की काय याची तुला जाणीव नाही. पण ती जाणीव या मंतरेला आहे. म्हणून मंतरा तुला सावध करते. तू तुझ्या जीवनात अजूनही विचार कर. उदयाचा उगवणारा दिवस तुझ्या जीवनात
म्हणजे नाही तर तुझ्यावरही वेळ आहे. हे तुझं फक्त स्वप्न आहे. अरे तुझं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार. ते कधी सत्य उतरणार नाही म्हणते. ते स्वप्न नाही. हे पहा माझ्या नेत्रासमोर आणि पावनाचं मन ओठात येऊ लागलं आणि ओठातून ते तुझ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होती गई मंतरा. पण ही मंतरा ते तुझ्या पायाची पायी आहे ते विसरून गेले आणि सहज माझ्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. रामराज्याभिषेक झाल्यानंतर कैकेयीची सत्ता जाणार आहे. कैकेयीची सत्ता जाणार आहे आणि कौशल्याची सत्ता येणार आहे. कौशल्याची सत्ता आल्यानंतर माझ्या कैकेयीची काय अवस्था होणार आहे या गोष्टीचा विचार मी करत होते. पण मला क्षमा कर, मी तुझी दासी आहे. माझं चुकलं.
शाकाहारी जाऊ नको नको त्या शब्दाला तुला तारण केलं. चुकलं रे माझं. माझ्या मनासाठी सांगायला नको होतं. क्षमा कर गं मला. तू पैसे प्रत्येकाला आपल्या पायरीप्रमाणे वागायला हवं. तू चुकली, माझी पायरी चुकली ग. तू चुकली नाहीस पण तरी तू कुठेही चुकली नाही. मग तू योग्य वेळी आणि योग्य स्थानी आलीस म्हणतोय. डोळ्यावर जाण्याची आपली पट्टी बांधून आतापर्यंतही काहीतरी एक संधी या अयोध्येत वावरत होती. स्वतःच्या पोटच्या घोड्याला आज माझ्यापासून दूर ठेवून त्याच्यावर आतापर्यंत अन्याय करत आली. आणि तो संगीता मी आणलो प्रेम करत माझ्या पोटच्या घोड्याला लाथा दिला. तुझा जीवा भावाचा नाही म्हणलं नाही. जीवाचा माझा मरण आहे का माझा मरण आहे. पण त्या माझ्या मरणाला लाथावून सौंदीच्या पोरावर प्रेम केलं ना. मग ऐक म्हणतोय योग्य वेळी येऊन तू माझ्या डोळ्यावर बांधलेली आपली पट्टी सोडून टाकली. आणि योग्य तो वर्गाचा प्रबळ आतापर्यंत दाखविला तो योग्य म्हणतो तू आज मला दाखविला. पण काय त्याचा उपयोग होईल. वेळ अजून निघून गेली नाही म्हणतोय. वेळ अजून आहे. याचा उपयोग होईल. उद्याचा दिवस ना त्या रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस तो उद्याचा दिवस ना. मग ऐक मी तुला शब्द देते. शब्द देते. अयोध्येच्या ठिकाणी उद्याच्या शुभमुहूर्तावर त्या सौंदीच्या मुलाचा राज्याभिषेक होणार ना. त्या रामाचा राज्याभिषेक होणार ना. पण तो राज्याभिषेक त्या सौंदीच्या रामाचा न होता होणार तो भक्त माझा भरताचा होणार. भरताचा होणार. भरताचा होणार. आता आई शोधलीस. आता घरी आई शोधलीस. आता बसलं ना. उद्या तुझ्या भरताचा दिवस. मग का म्हणतोय. मी सगळीकडे ओरडून सांगणार आहे. उद्याचा हा दिवस भरताचा राज्याभिषेक. एवढ्याच थांब नकोस. मग फक्त तू एक कर्तव्य कर. काय बरं? ते कर्तव्य तुझ्या हाती दिलंय ना